यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे। पुसद तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। वैद्यकीय देयक खात्यात जमा करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे। पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खेरखेडा येथील मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत। शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांच्याकडून मंजूर झाले होते। मात्र हे वैद्यकीय देयक लवकर खात्यात जमा करून देण्यासाठी मुख्याध्यापक गौरीशंकर सैदाणे यांनी तक्रारदार शिक्षकाकडे 1500 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। याबाबत शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। 22 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र यांनी सापळा रचून मुख्याध्यापक गौरीशंकर सैदाणे यांना रंगेहात ताब्यात घेतले। ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि उप अधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। आरोपी लोकसेवकाकडून वैद्यकीय देयक मंजूर करून खात्यात जमा करण्यासाठी लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। यानंतर आरोपीस ताब्यात घेऊन खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरूच असून या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत।